नमस्कार. आज आपण जातोय केदारेश्वरांच्या दर्शनासाठी. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, दख्खनचा राजा म्हणजेच आपले ज्योतिबा. ज्योतिबांचा जन्म ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी ऋषींच्या क्रोधातून झालेला आहे. हे आहे यमाई देवीचे मंदिर. यमाई देवीचे दर्शन झाल्यावर आपण ज्योतिबांचे दर्शन करणार आहोत. या मंदिराच्या भिंतींवर पुरातन काळातील काही महत्त्वाचे प्रसंग आपल्याला रेखाटलेले दिसतील. यमाई देवीचे दर्शन झाल्यावर ज्योतिबांच्या मंदिरात जाताना रस्त्यामध्ये गणपतीचे एक सुंदर मंदिर आहे. त्याचे दर्शन करायला विसरू नका. हे आहे ज्योतिबांच्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार. ज्योतिबांच्या डोंगरावरील या परिसराला वाडी रत्नागिरी म्हटले जाते. जुन्या काळामध्ये कोल्हापूरच्या या परिसरात रत्नासूर नावाच्या राक्षसाचे राज्य होते. अनेक वरदान मिळाल्यामुळे त्याची शक्ती वाढत गेली आणि त्याच्या असुर सैन्याने येथील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान हे असुर देवी अंबाबाईला देखील त्रास देऊ लागले. देवी अंबाबाईने कठोर तपश्चर्या केली आणि या असुरांचा नायनाट करण्यासाठी महादेवांना अवतार घेण्यासाठी आवाहन केले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी ऋषींच्या क्रोधातून ज्योतिबांचा जन्म झाला. ज्योतिबांनी अवतार घेऊन रत्नासुराचा वध केला. कोल्हापूरच्या या प्रदेशावर पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून देवी अंबाबाईने ज्योतिबांकडे अशी मागणी केली की तुमची कृपादृष्टी या परिसरावर कायम राहू दे. म्हणून हे मंदिर दक्षिणमुखी आहे आणि ज्योतिबांची कृपादृष्टी कोल्हापूरवर कायम आहे. ज्योतिबांनी रत्नासुराचा वध याच डोंगरावर केल्याने या परिसराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले आणि म्हणून याच डोंगरावर आज ज्योतिबांचे हे भव्य दिव्य मंदिर उभे आहे. चैत्र पौर्णिमेस या मंदिरामध्ये भव्य दिव्य अशी जत्रा भरते. चैत्र पौर्णिमे दिवशी ज्योतिबांची मूर्ती पालखीत बसवून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. ज्योतिबांना प्रिय असलेले गुलाल आणि खोबरे उधळले जाते. त्यानंतर ज्योतिबांची पालखी वाजत गाजत यमाई देवीच्या मंदिरात नेली जाते. त्याच दरम्यान सासणकाठ्या नाचवल्या जातात. कधी कोल्हापूरला आलात तर ज्योतिबांचे दर्शन नक्की करा.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.